रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 सौ रेश्मा राजेश पाटील यांना तंबू या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला, गॅसची गळती, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाट हद्दीत झालेल्या गॅस टँकर अपघातामुळे सलग दुसऱ्या दिवशीही वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे। 15 तास उलटूनही प्रोपोलिन गॅसची गळती थांबवण्यात यंत्रणांना पूर्णपणे अपयश आल्याने मुंबईकडे जाणारा मार्ग अजूनही प्रभावित आहे। या टँकरमधून ज्वलनशील प्रोपोलिन गॅसची मोठी गळती सुरू झाली होती। दुसऱ्या दिवशी देखील वाहतूक विस्कळीत असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला। पुण्याकडून मुंबईकडे जाणारा प्रोपिलिन गॅसचा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। टँकरमधून अत्यंत ज्वलनशील असलेल्या प्रोपोलिन गॅसची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने तात्काळ आपत्कालीन पावले उचलली आहेत। टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आडोशी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळील वळणावर टँकर पलटी झाला। टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात येताच महामार्ग पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक तातडीने थांबवली। पुण्याकडे जाणारी वाहतूक अत्यंत खबरदारीने आणि संथ गतीने सुरू ठेवण्यात आली आहे। या अपघातामुळे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। शेकडो प्रवासी तासनतास अडकून पडले आहेत। गॅस गळती पूर्णपणे थांबून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे। खबरदारीचा उपाय म्हणून आडोशी बोगद्याभोवती अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की शक्य असल्यास मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचा वापर टाळावा आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा। जोपर्यंत संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित केला जात नाही तोपर्यंत येथील वाहतूक पूर्ववत होणार नाही। आता आम्ही पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केलेले आहेत। काल संध्याकाळी ही घटना घडली होती। काल संध्याकाळपासून रात्री साधारणतः 4 वाजेपर्यंत आपण प्रयत्न केलेले आहेत, परंतु ती केस थांबलेली नाही आहे आणि आता पुन्हा नव्याने वेगळ्या पद्धतीने सल्लामसलत करून आम्ही आता प्रयत्न करत आहोत। थोड्या प्रमाणात यश आलेले आहे, परंतु त्याला पूर्णत्व कधी येईल नेमकं सांगता येणार नाही आहे। आणि या ठिकाणी नेमकी ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा सक्षमरित्या इकडे आम्हाला पोचत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे। NDRF या ठिकाणी आलेली आहे, MC टीम आहे, टाटाची टीम आहे, गोकुळ नगर परिषदेची टीम आहे, मेक इलेक्टचे सर्व तंत्रज्ञ या ठिकाणी आहेत। आता त्याचप्रमाणे दीपक फर्टिलायझरचे लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरच आम्ही प्रयत्न करत आहोत, बघू किती लवकर आम्हाला यश मिळते ते। परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी ट्रॅफिक आणि सगळ्या ज्या बाधा आहेत त्याच्यामधून आम्हाला यंत्रणा या ठिकाणी पोहोचेपर्यंत फार वेळ लागत आहे। घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, IRB महामार्ग पोलीस, देवदूत, आपत्कालीन पथक, हेल्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि खोपोली अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। परिसरात कोणतीही आगीची घटना घडणार नाही याची कडक खबरदारी घेतली जात आहे। दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।